रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज आहे 15 डिसेंबर 2025। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 43वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत कुक्षी या ठिकाणावरून। सकाळचे वाजलेले आहेत आता 6:15 आणि आज आहे एकादशी। तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात आणि काय अनुभव येतात ते। नर्मदे हर। तर आम्ही निघल्यापासून 3-3.5 किलोमीटर पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर या ठिकाणी परिक्रमावासी आहेत, चाय प्रसादीसाठी थांबलेले आहे सगळेजण। सगळे परिक्रमावासी जे आहेत ते चाय प्रसादी घेण्यासाठी इथे बसलेले आहेत आणि समोरच आहे इथे कपड्याचं दुकान। चाय प्रसादी पिऊन होईल आणि कपडे खरेदी करून होतील। तर परिक्रमावासी काही काही कपडे घेत आहेत तिथे। बाबाजी घेऊन आलेले आहेत गरमागरम परिक्रमावासियांना चाय प्रसादी। मस्त सगळे गरमागरम चाय घेत आहेत, थंडी वाजते हलकी। सगळ्या परिक्रमावासियांनी चाय प्रसादी घेतली आणि पुढे मार्गस्थ झालेलो आहोत। आणि एका जागी बसलं ना खूप जास्त थंडी लागते, चालायला लागलं की हीट तयार होते। तर निघलेलो आहोत चालायला। नर्मदे हर, नर्मदे हर। सकाळी केलेली आहे चालायला सुरुवात आणि परिक्रमावासी निघलेले आहेत। सूर्योदय झालेला आहे पण आमच्यापर्यंत अजून त्याचं ऊन पोहोचलेलं नाहीये। आणि अशी झाडी असते ना, या झाडींमुळे काय होतं की थंडी लागते जास्त, पण चालताना मात्र अशी गरमी तयार होते अंगामध्ये। पुढे आल्यानंतर या सूर्याचे जे सूर्यकिरण आहे ते आमच्यावर आता पडलेले आहेत आणि थोडेसे आता सकाळची जे आपण म्हणतो ना कोवळं ऊन, ते कोवळं ऊन आता लागलेलं आहे। आणि हा संपूर्ण आदिवासी भाग आहे। इकडे जास्त प्रमाणात गहू पिकवलेला आहे, कारण मगापासून चालत येतोय तर गहू दिसतोय। आम्ही थोडंसं पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी चाय प्रसादीसाठी कमाईने हाक मारली। परिक्रमावासी इथे बसलेले आहेत येऊन। तर आम्ही आता आलेलो आहोत पुढे चिभान्या या गावामध्ये। गावांची आता आपल्याला वेगवेगळी नावं बघायला भेटतील आणि हे छोटंसं वस्ती असलेलं चिभान्या गाव आहे। सकाळी जसं निघलो तसं चाय प्रसादीला थांबलो होतो। आता पुढे अजून 6-7 किलोमीटर अंतर आल्यानंतर या ठिकाणी बसतो आम्ही, म्हणजे रस्त्याच्या एकदम कडेला आहे। थोडा वेळ बसतो, फळं वगैरे खातो आणि निघतो पुढे। आज एकादशी आहे त्या कारणाने सगळ्यांनी फलोहार घेतलेला आहे, फळं घेतली, चिप्स होते ते घेतले आणि निघालो आहे आता पुढच्या मार्गाला। सकाळपासून आलेलो आहोत, 9 ते 10 किलोमीटर अंतर चालून आता वाजलेले आहेत
8:30 आणि 9 8:30-9 झालेले आहेत. तर चाललो आहे आम्ही. स्वेटर काढलेला आहे आता तरी थंडी वाजायला लागली, कारण सगळीकडे चारही बाजूने हिरवळ आहे, गहू आहे, गव्हाला पाणी दिलं आहे, त्याच्यामुळे थंडी अजून लागते. तर चला जाऊयात. तर आम्ही आता आलेलो आहोत पडियाल गावामध्ये. हे आहे पडियाल गाव. आम्ही आहोत आता पडियाल गावामध्ये. पण पडियाल गावापासून इथे एक दुकानाची इथे बोर्ड लिहिलेला आहे. इथे आहे निसरपूरला जाण्याचा मार्ग. म्हणजे या साईडनी जर आपण गेलं तर निसरपूर मार्गे आपण मांडवगड आपल्याला चालत आपण चढू शकतो वरती. आणि या साईडने जर गेलं तर डायरेक्ट वरती मांडवगडला एक दुसरा रस्ता आहे. तर इकडनं लांब पडतं आणि इकडनं ह्या मार्गाने सोपं पडतो. तर मग आम्ही या मार्गाने जाणार आहोत, निसरपूर मार्गाने. मी आता गावामध्ये केलेली आहे एंट्री. पण गावापासून 1 किलोमीटर पुढे आश्रम आहे, म्हणजे गावाच्या बाहेर आश्रम आहे. आता वाजलेले आहेत 11:15. तर जाऊन 16 किलोमीटर इथून पुढे जाऊन कपडे धुवायचे आहे अगोदर. आणि आज एकादशी आहे. सकाळी 6-6:30 निघलो. तर निघल्यापासून तब्बल 20 किलोमीटर चालून आल्यानंतर आम्ही आलेलो आहोत दुगावातील मानरमदा आश्रम अन्नक्षेत्र आहे त्या ठिकाणी. आणि परिक्रमावासियांची कपडे बघितली तर असं सगळ्यांनी वाळायला टाकली तर आलेल्या धुवून. तर चला आपण जाऊयात. इकडे मिरच्या टाकलेल्या आहेत सुकायला. आतमध्ये जातोय आता. जेकलजीचं मंदिर आहे, नर्मदे हर. आता चालू आश्रमात. आणि आश्रमात आल्यानंतर इथे आहे खिचडी प्रसादी आणि भोजन प्रसादी तयार. ज्यांना उपवास आहे त्यांच्यासाठी साबुदाणा, ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी जेवण. तर जातोय आता. आलेल्या जेवायला बसले, नर्मदे हर. तर आम्ही बसलेलो आहोत खाण्यासाठी. उपवासाला आहे तिखट बटाटा, त्यात आहे टोमॅटो, कढीपत्ता, वांग, जिरी. एकादशीचे फराळ केलं आणि कपडे धुतले, थोडासा आराम केला 10-15 मिनटं आणि निघलेला आहोत आता पुढच्या मार्गाकडे. तर निसरपूर आहे इथून 9 किलोमीटर अंतरावरती. दुपारचं ऊन झालेलं आहे आणि निघतोय आता हळूहळू हळूहळू. आता 1:30 वाजलेले आहेत. 9 जरी म्हणलं तरी बसत उठत जायला आम्हाला 5:30-6 वाजतील. निघतोय पुढच्या प्रवासाला. 1 किलोमीटर पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर या ठिकाणी वादपुरा गाव लागलेलं आहे. त्या वादपुरा गावामध्ये आम्ही आता प्रवेश करतोय. दुपारची वेळ आहे, कदाचित शांतता दिसते सगळीकडे, आराम चालला असावा किंवा शेतकरी वर्ग आहेत सगळे, त्याच्यामुळे शेतातही गेले असतील. 4 ते 5 किलोमीटर अंतर पार करून आल्यानंतर पुढे आम्ही रस्त्याने चाललेलो आहोत. आणि आज ऊन जरी असलं तरी हवा सुटलेली आहे, त्याच्यामुळे काही ऊन जाणवत नाही. इकडे आहे केळीची बाग आणि पलीकडे लावलेला आहे हरभरा. तिकडे महिला काहीतरी लावत आहेत शेतामध्ये. आणि खूप सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी शेती आहे, गव्हाची आहे, त्यानंतर फ्लावर आहेत, पुन्हा भेंडी पेरलेली आहे, भेंडीची शेती आहे, अजून मिरचीची आहे. शेतीबद्दल एवढी माहिती नाही त्याच्यामुळं सांगता नाही येत व्यवस्थित. चला आता आम्हाला दिसलेली झाडाची सावली, कदाचित आमचं मन इकडंच भटकते बसण्यासाठी. फायनली बसूनच घेतोय. आम्ही आता आलेलो आहोत निसरपूरच्या या ब्रिजकडे. पण इथून आहे निसरपूर आम्हाला 2 किलोमीटर अंतरावरती. समोर तुम्हाला दिसत असेल पाण्याची टाकी, मंदिर. आणि हे जे गाव होतं पहिलं निसरपूर, तर हे निसरपूर पहिलं गाव इथं होतं.
पण अचानकच या ठिकाणी बाढ आला, पूर आला. त्या पुरामुळे सगळं गाव जे आहे ते पाण्याखाली गेलं. ते अजूनही तसंच आहे. तुम्ही बघत असाल की जे लाईटीचे खांब दिसत आहेत, बघा हे. आणि पुढेही तुम्हाला घरं दाखवते. पूर्ण पाण्यात गाव गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचं पुनर्वसन पलीकडे झालेलं आहे. समोर जे मंदिर आहे त्या मंदिरात अजूनही झेंडा आहे वरती आणि तेही पाण्यात गेलेलं आहे. त्यानंतर तिकडं जो मोठा लाईटीचा जो खांब आहे तोही पाण्यात गेलेला आहे. तर हा जो ब्रिज होता तो संपलेला आहे आणि आता पुढे चाललोय. तर हे गाव बघा, मगाशी मी दाखवलेलं होतं, पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. मंदिरं, डीपी, लाईटी, पोल, खांब सगळं गेलंय. म्हणून त्याचं पुनर्वसन दुसरीकडे झालेलं आहे. आम्ही आता केलेला आहे निसरपूर गावामध्ये प्रवेश आणि आज बाजार आहे वाटतं इथला निसरपूरचा. आणि समोर जी टाकी दिसत आहे, टाकीच्या इथे मंदिर आहे, तिथे आश्रम आहे. जाणार आहोत आता. निसरपूरचं खेडापती हनुमान मंदिर आणि पाण्याच्या टाकीजवळ असणारा आश्रम जे आहे ते आलेलं आहे. समोर आहे महानर्मदा सेवा आश्रम निसरपूर. आम्ही आलेलो आहोत निसरपूर या आश्रमामध्ये. इकडे आहे हे भांडारगृह आणि इकडे आपले पाटील बाबा आले बसलेले आहेत मिरची चिरण्यासाठी. परिक्रमा वासियांसाठी राहण्यासाठी हॉल. नर्मदे हर, नर्मदे हर. तर आता भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे आणि आम्ही थोडंसं मेडिकलमध्ये गेलो होतो, त्याच्यामुळे भोजन प्रसादीची पंगत झालेली होती. तर आम्ही आता बसलेलो आहोत भोजन प्रसादीसाठी. तर आज आहे एकादशी, त्याच्यामुळं फराळात आहे खिचडी आणि इकडे आहे केळी. तर याच्यातमध्ये आहे खिचडीमध्ये टोमॅटो, त्याच्यानंतर बघू शकता आता तुम्ही, मला सांगता पण यायचं नाही, थंडी वाजली. ये जो जगह पे आप स्टे कर रहे हो ये बहुत पवित्र जगह है. जहाँ आप रुके हो यहाँ पे पहले मेघनाथ आया था एक टाइम पे. मेघनाथ ने यहाँ पे तपस्या करी थी ब्रह्मदेव की, तो उसे निकुंभला यज्ञ की जो सिद्धि थी वो मिल गई थी. उसके आगे अगर आप देखोगे तो वहाँ पे हिरण्यकश्यप आया था. उसने जो तपस्या करी थी उस गांव का नाम पड़ा हरणफाल. उसके आगे आप देखोगे तो धर्मराज आए थे, यमराज जी, उन्होंने तपस्या करी थी नर्मदा तट पे, तो उस गांव का नाम पड़ा धर्मराय. ऐसे ये पवित्र स्थल है यहाँ पे. और जहाँ आप रुके हो ये दो स्टेट को एंशियंट टाइम पे जब छत्रपति शिवाजी महाराज का समय चल रहा था उस टाइम की मराठा साम्राज्य के टाइम पे यहाँ पे दो स्टेटें थी. और जो स्टेट पे आप यहाँ रुके हुए हो ये दो बॉर्डर शेयर करता है ये गांव. इस पार ग्वालियर स्टेट जहाँ आप रुके हो ये होलकर स्टेट है देवी अहिल्याबाई की. और देवी अहिल्याबाई के समय से यहाँ कोटेश्वर धाम वगैरह जो घाटों का निर्माण है, मूर्तियों का निर्माण है, मंदिरों का निर्माण है, वो उस टाइम पे यहाँ पे हुआ था. इस जगह की ये स्पेशलिटी है और पूरी नर्मदा पट्टी की स्पेशलिटी है. क्या आगे आप जाओगे तो पुराना गांव चिखलदा था, फिर बड़वानी आ गया. इधर से आप जाओगे तो मांडव आ गया. तो बड़वानी में सबसे प्रसिद्ध जगह है 52 गजा, जहाँ पे 52 फीट की बुद्ध की प्रतिमा है पहाड़ में से लिखी हुई. वो उसके बाद बड़वानी जिले से आगे आप जाओगे सेंधवा, सेंधवा के बाद आएगा खेतिया, खेतिया के बाद चालू हो जाएगा महाराष्ट्र. यानी पीछे की जो दक्षिण जगह है ये पूरा दक्षिण जगह महाराष्ट्र है. अलीराजपुर डिस्ट्रिक्ट है, दो स्टेट के साथ बॉर्डर शेयर करता है. पश्चिम में छोटा उदयपुर आता है गुजरात, और दक्षिण में आता है महाराष्ट्र, वो भी नंदुरबाग से ही करता है. तो ऐसी जगह पे आप बिल्कुल ट्रेवल कर रहे हो, माई की कृपा से आप पूरी परिक्रमा कर रहे हो. ये है कि
कोटेश्वर में है ना पुराने जमाने के सब संत महापुरुष आते थे और वहाँ पे मतलब राजा महाराजाओं के समय का ये सब प्रतिमाएं बनी हुई थी, जो कि सरदार सरोवर डूब क्षेत्र के कारण वो डूब गया, सब नष्ट हो गया। अब जब भी सरकार कुछ भी काम करेगी तो यहाँ पे नया कोटेश्वर धाम बनेगा। अभी वहाँ पे कोठड़ा घाट पे ही सब पूजा पाठ होती है नर्मदा जी की, और सब सिद्ध करते हैं, मतलब पूजा पाठ करते हैं, तब करते हैं। तो इस तक है। वहाँ पे कोटेश्वर महादेव की स्थापना हुई थी उस समय होलकर टाइम पे, देवी अहिल्याबाई के समय की है वो स्थापना है। बहुत पुराना मंदिर है, मतलब पूर्वजों के टाइम पे। वो भी बहुत स्पेशल मंदिर है, सिद्ध मूर्ति है भोलेनाथ जी की। वहाँ जाके कोई भी सच्चे मन से प्रार्थना करता है, सच्चे मन से पूजा पाठ करता है, तो उसको सब जो भी उसकी मन की इच्छा है, जो भी सिद्धियाँ हैं, जो भी उसको प्राप्त करना है, उसको पूर्ण होती है ऐसा। और इधर ओंकारेश्वर भी आ गया, खरगोन जिला चालू होगा, महेश्वर ओंकारेश्वर। ओंकारेश्वर की स्पेशलिटी ये है कि ओंकारेश्वर में जो ज्योतिर्लिंग है वहाँ पे भोलेनाथ जी विश्राम करते हैं, रात्रि विश्राम वहीं करते हैं माता पार्वती के साथ। तो वहाँ के पंडित जी से कथा सुनी थी, उन्होंने बताया था कि जो ओंकारेश्वर है वहाँ पे जो चौपड़ पासे बने हुए रहते हैं, तो भगवान जब शयन पे जाते हैं तो माता पार्वती और भोलेनाथ जी शयन के टाइम पे चौपड़ पासे खेलते हैं। तो एक टाइम पे जब भगवान गए तो माता पार्वती ने पूछा पंडित जी से कि पंडित जी आप बताइए कि कौन जीतेंगे। तो पंडित जी ने बोला कि प्रभु जीतेंगे। तो प्रभु हार गए और प्रभु जीत गए और माता जी हार गई। तो माता जी ने क्रोधित होकर पंडित जी को श्राप दे दिया। पंडित जी उदास होकर बैठे हुए थे, तो ऊपर से इंद्रदेव और जो भी वहाँ पे स्वर्ग से जो भी आई अप्सराएं वगैरह पूजा पाठ करने के लिए ब्रह्म मुहूर्त में, क्योंकि ब्रह्म मुहूर्त में भगवान महाकालेश्वर चले जाते हैं, वहाँ पे भस्म आरती का वो करते हैं, तो उनकी उपस्थिति वहाँ लग जाती है। शयन के लिए ओंकारेश्वर आते हैं। तो वो आई तो उन्होंने पूछा पंडित जी से कि पंडित जी आप बताइए आप उदास क्यों हैं। बोले कि माता जी ने मेरे को पूछा था कि कौन जीतेंगे, तो उन्होंने बताया कि प्रभु जीतेंगे, पर वो जीत गए और प्रभु हार गए। तो वो मेरे को श्राप देके चले गए। बोले हम जाते हैं अंदर, पूजा करके आते हैं, फिर आपको बताएंगे। तो उस कथा के अनुसार जब इंद्र जो भी आई थी पूजा करने अप्सराएं, उन्होंने बताया पंडित जी को, तो आपको 16 सोमवार का व्रत करना पड़ेगा। तो 16 सोमवार का उन्होंने व्रत किया वहाँ पे पंडित जी ने। तो 16 सोमवार का जो व्रत किया वहाँ पे, तब से ये 16 सोमवार की वो चालू हो गई ये प्रथा कि जो भी 16 सोमवार का व्रत करता है उसकी मन इच्छा जो भी वरदान चाहिए वो पूर्ण होता है। ऐसा ही इसकी कथा है ओंकारेश्वर की। नर्मदे। सर्व परिक्रमावासियांची आता झोपण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि इकडे स्टॅम्प मारण्याचं काम सुरू आहे आणि नर्मदे हर इकडे मैया पाय चोळत आहे आणि प्रत्येकाची ड्युटीच असते रोज संध्याकाळी पाय चोळायचे। नर्मदे हर।